गुड मॉर्निंग एव्हरीवन. आत्ता वाजले सकाळचे 7 आणि आज आहे 26 जानेवारी. तर सगळेजण लवकरच उठले होते. आम्हाला मात्र रात्री यायला 1 वाजला होता, मग उशीर झाला होता उठायला. आणि ह्या माझ्या जावेच्या मुली रात्री एवढ्या दमून येऊन पण सकाळी गोड गोड तयार झाल्या होत्या शाळेमध्ये जाण्यासाठी. पॉपकॉर्न पॉपकॉर्न संपलं ना बाबा. संपलं काय? सांगा कायच्या वाटाणा नको, वाल नाही आवडत. पिल्लूचे सॉक्स कुठे? आम्हाला निघायचा टाइम आणि त्यांच्या मामा यायचा टायमिंग एकच झाला होता, त्यामुळे चहा वगैरे घेतला आणि थोडा वेळ थांबलो आणि आता निघालोय आम्ही. श्रावा हाय. श्रव हाय कर ना. अरे लपू नको, तुला आजी बाबाच्या घरी जायचंय ना. कुठं जायचं श्रवला? आजीकडे चालले मी. श्रव मी आजीकडे चालले. लक्षच नाही तिचं. लक्ष्मीला झोप आलेली. लपून बसला. श्रवचा फोटो नाही काढायचा. हाय एव्हरीवन, मी प्राजक्ता. तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज चाललोय नाशिकला रिटर्न. 3 दिवस झाले गावाला फिरतोय. त्यानंतर आता पप्पांकडे जायचंय, तिथं भैयाला घ्यायचंय, थोडं सगळ्यांना भेटू वगैरे. आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट नाशिकला निघू. आता जवळजवळ 1:30 वाजला आहे. तर 2-2:30 पर्यंत तिथून निघू, म्हणजे मग आम्हाला मग पुढे जायला बरं होईल. आणि ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे. थकलेलं इतकं आहे का डोळ्यांची आग राहिली. श्रव तर झोपी गेली आहे. तर सासरवरून सगळं आवरून आलोय. आता बघूयात, खाऊ घेतो इथं, भेळ वगैरे घेतो. राऊरीची भेळ छान असते, तर भेळ घेतो. पप्पांना ना थोडासा खाऊ घेतो आणि त्यानंतर जातो. चला बघूयात काय काय होतंय, तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. इथं खूप छान अननस होते, तर त्यांना म्हटलं आपल्याला 1-2 अननस घेऊन या. अननस का तरबूज? किती दिलं? 20 रुपयाला. आता पोचलोय पप्पाच्या घरी आणि गरमागरम चहा घेते आधी. कुठं जायचं? कुठं? ही ना भैया झोपणार आहे परत. तुझ्या आजीला काही काम नाही आणि तुला काही काम नाही का बाई? हा, किती आणल्या? प्रत्येकाच्या आहेत का? आता कधी करतात काय काम चालू? हे पप्पाईला पाहिजे एवढी छोटी तरी 12 आलाय. तिला पप्पा आला नाही कपडे वाळत लिंबाच्या पानाचा चहा पितात काही लोक का ग? स्वाती त्यांच्या घरी लय लिंब आहेत. हा, बागच आहे त्यांच्या घरी. का बरं? पिलूला द्या. तू पण वाश घ्या. पिलूला काय समजत त्यात? वाश घेऊन पाय. वाश कर बरं. काय ग? दादा कोणच्या पालाचा वास घे म्हणा. तू तुझी आईली आणली असती. ही माझी छोटी बहीण आहे, ती पण आलेली होती, त्यामुळे आमच्या दोघींची पण भेट झाली. तिच्या मुलीला मात्र तिने आणलेलं नव्हतं, ती थोडी तब्येत खराब होती तिची. त्यानंतर मम्मीचं आणि भैयाचं मात्र चाललं होतं शेवग्याच्या शेंगा पाडायचं काम. तुम्ही कलमच नाही केलं त्याला? कलम नाही केलं. ते बघ तिकडे पिकलेलं आहे ना मधी. हां, तेच पुढं ग. हाऊच काटा टोचा. मस्त लिंब आहे तुम्हाला, आहे ना? माझ्या मम्मीचं आणि सासूबाईचं फक्त एवढं एकच काम चालू असतं, घरामध्ये काय असेल ते सगळं भरून द्यायचं आम्हाला. आय श्रावा, कुठे कुठे? इकडे आहे का? मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा पण माझी बहीण मला भेटली होती आणि यावेळेस पण भेटली. बरेच दिवस झाले तरी पण आम्हाला भेटून. इथं घराचं काम चालू होतं, म्हटलं चला घराचं काम किती बाकी ते पण बघून यावं. आणि थोड्याशा गप्पा पण मारत होतो आम्ही. पप्पा ते तिकडे बोलत होते त्यांच्यासोबत. म्हटलं चला आपण पण थोडंसं फिरूया. आणि गावाकडे आल्यानंतर सगळीकडे फिरायला एकदम छान वाटतं. काकींनांच्या तिथं पण आणि घरी पण असं नवीन गोष्टी काय झाल्या काही नाही बघायला, बऱ्याचशा गप्पा मारायला पण एकदम छान वाटतं. दिसत नाही, इकडून अंधार दिसतो सगळं. चेअर दिसत नाही. चला चेअर. मामा नाही म्हणत, सासू सासऱ्यांचं म्हणत. चाल हो, चला ना. स्वाती काय वाण संपले आता? आता पण मग ठेवले होते तुम्ही लवकर नाही. तिळगुळ चालत आहेत याला असेच ना.
काय ठेवून काय हे कोण आहे ग एवढं मोठं नाही हो छोट रोप तुमचे आहे का पप्पा तुळशीच रोप आहे हा हा नाही एखादा आज आमची तुळसच जाऊन गेली. इथं माझ्या सगळ्या काकी आणि बहिणी जमलेल्या होत्या. आम्ही गेलो की मग बरेचसे जण येतात आणि गप्पा वगैरे मारणं होतं. सगळेजण चहा प्यायला बोलावतात पण टायमिंग कमी असतो त्यामुळे चहा पिणं तर काही होत नाही सगळीकडं. पण गप्पा मात्र आम्ही भरपूर मारतो. आता मला तुळशीचं रोप पाहिजे होतं त्यामुळे एक तुळशीचं रोप घेत होते आणि सगळीकडे मस्त झाडं होते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावेत. आणि ही पण माझ्या एक काकांची मुलगी आहे. आता भरपूर सगळेजण आहे आम्ही बहीण भाऊ पण बरेचसे जण कॉलेजला किंवा मग काही जॉबसाठी बाहेर गेलेले त्यामुळं असं जर आपण मध्ये आधी आलं तर मग 1-2 जण भेटतात. नाहीतर मग जेव्हा आपण सणाला वगैरे दिवाळीला येतो तेव्हा भरपूर सारी जण गप्पा मारायला असतात इथं. पुरुष फोटो कमवून टाकले ना तू पाहिलेच नाही. पिलू घेतो खायला नको ते नाही खात ते बिस्किट नाही खात ती कुरकुरे खाईन नाही खात टाकून दिले हा चला माहिती पिल्लू. त्यानंतर आलो होतो आम्ही काकांच्या घरी. माझ्या बहिणीला पण सोडायचं होतं आणि त्यांना पण भेटायचं होतं तरी तर आलो आणि चहा वगैरे घेतला. लगेच आम्ही निघालो. एक काकांची मुलगी सिन्नरमध्ये जॉबला ही तर तिला पण आम्हाला सिन्नरमध्ये सोडायचं होतं. तिला पण आमच्या सोबत घेतलं. पहिल्यांदाच आली ती. आता बघूयात प्रवास कसा होतोय तुमच्यासोबत शेअर करते. काय नसतं रे आम्ही दोघं जायचो दुपारपर्यंत नाटक नाही करायच्या खरंच खरी झोपायची. झोपले डोळे झाकले का पिल्लूनी डोळे झाकले कोण आहे का? ग मावशी आहे दीदी आहे का मावशी आहे कोण आहे दीदी आहे मावशी आहे ना हा मावशी बसली काय बसली ग तिला जायचंय तिला कुठं जायचं का तुला नाची वेटू सिन्नर वेटू नाची कुठं जायची पिल्लू? आज सुट्टीचा शेवटचा दिवस होता आणि भरपूर सारे ट्रॅफिक होतं. इथं काहीतरी सभा चालू होती त्यामुळे इथं पण फुल जाम झालेलं होतं आणि 1 तास आम्हाला जवळजवळ लेट झालं. पण 8:30पर्यंत आम्ही घरी आलो होतो. येताना पार्सल घेऊन आलो. एवढ्या सगळ्या बॅग होत्या आणि चला आता आम्ही आमचं आवरून घेतोय. कुठं आली तू कुठं आली हा वाजीला कुठं आली तू कुठं आला नाशिकला आला. तुला आवडतं का नाशिक नक्की एवढं आकू घरी आकू का जायची आत्ताच आली तू आकूकडून हा आत्ताच आली.